माधवा, काय झालं? आणि तुम्ही असे अस्वस्थ का दिसत आहात? अस्वस्थ नाही देवा, परंतु विचारात आहे. म्हणजे निश्चित काहीतरी महत्वाचे असे घडले असणार, नाहीतर तुम्ही असे मौन नाही धारण करणार. जेव्हापासून श्री महासा देवींनी घोषणा केली आहे तेव्हापासून सारेजण याच विचारात आहेत की आता पुढे काय होणार. हे तर निश्चितच आहे की जेव्हा महासा देवींना सत्य कळेल तेव्हा तुमचे अवतार कार्य पूर्ण होईल. होय, आणि आम्ही कैलासात जाऊ. त्यामुळे आता आपण देखील लवकरात लवकर विष्णुलोकी परत जाऊ अशी इच्छा लक्ष्मी देवींच्या मनात प्रबळ झाली आहे. माधवा, एका अर्थी ते योग्यच आहे, कारण बराच काळ तुम्ही विष्णू लोकापासून दूर राहिला आहात. तेव्हा लक्ष्मी देवींना हे असं वाटणं अयोग्य आहे मी असं नाही म्हणणार, परंतु तो क्षण केव्हा येईल हे ह्या क्षणी सांगता येणे मात्र कठीण आहे. हेच मी देखील लक्ष्मी देवींना समजावून सांगत होतो की श्री महासा देवींनी घोषणा केली आहे खरी, परंतु त्यांना सत्य कळेलच असं नाही, आणि या शक्यतेचाही विचार करायला हवा. परंतु लक्ष्मी देवी त्यांच्या निश्चयावर ठाम आहेत, होय ना? होय, त्या आत्ता देखील विष्णू लोकात प्रस्थान करण्यासाठी तयार आहेत. माधवा, आणि जरी त्यांची आत्ता इच्छा असली तरी ते नाही होणार. माधवा, मी बानूचा आराध्य म्हणून बानूने माझा धावा केला, तिची प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली. चंदनपुरीतील वस्तीवरील लोकांना काही त्रासाला सामोरे जावे लागत आहे. देवा, काही समस्या आहे का? पाण्याचे दुर्भिक्ष झाले आहे. गुरं ढोरं, पशु पक्षी प्राणी यांना चरायला चारा नाहीये. लोकांना अन्न मिळणे कठीण झाले आहे. देवा, यावर काहीतरी उपाययोजना करायला हवी. होय माधवा, मला असं वाटतं की तुम्ही बानूला श्री महालक्ष्मी देवी यांची साधना करावयास सांगावं. निश्चितच या मासात भक्तांनी भक्तिभावाने श्री महालक्ष्मी देवींची साधना केली तर त्या भक्तांवर प्रसन्न होतात. होय, श्री महालक्ष्मी देवी यांच्या कृपाशीर्वादामुळे सर्व भक्तांना सौख्य, सुबत्ता, समृद्धी प्राप्त होईल. निश्चितच बाणाईला त्या संदर्भात मी एक व्रत करायला सांगेन. श्री महालक्ष्मी देवी बाणाईवर प्रसन्न होतील आणि बाणाईचे मनोवांछित पूर्ण करतील, कृपा आशीर्वाद देतील तिला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.